खरं दादा लग्नात दादाचे वडील येणार का? तर आणि खरंच दादाच्या लग्नाच्या वरातीमध्ये केवढा नाचणार का? तर या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी पाहिलं आहे की दादाची आई लग्नपत्रिका मोजत असते, कारण लग्नपत्रिका देण्यासाठी जायचं असतं. त्या लग्नपत्रिका वाटायला जाण्यासाठी आब्या आणि आब्याचे मित्र जाणार असतात आणि ते आब्याच्या घरी येतात आणि तिथे आल्यानंतर आब्याची आई त्यांना शिरा देते खायला. आले ते शिरा खाऊन पुढे निघतात, पत्रिका वाटायला निघतात. त्यानंतर पुढे आपल्या सीनमध्ये पाहिलं आहे की किरणचे काका येतात आणि किरणला घेऊन जातात आणि पुढच्या सीनमध्ये पाहिलं आहे की केवडाच्या घरी पोचलेले आहेत आब्या आणि आब्याचे मित्र आणि तिथे आल्यानंतर केवडाच्या आईच्या हाती दादाच्या लग्नाची लग्नपत्रिका देतात आणि येण्याचा आग्रह करतात. आणि त्यानंतर केवडाची आई सरबत आणण्यासाठी आत जाते. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहिलं आहे की केवडापाशी जाऊन आब्या बसतो आणि केवडा त्याला विचारते, तुला माझी दिवाळीच्या सुट्टीत आठवण आली की नाही? त्यावर आब्या बोलतो की लग्नाच्या घाईमध्ये तुझी काही आठवण आलेली नाही. त्यानंतर पाहिलं आहे की आपण केवडाची आई येते आणि सर्वांना सरबत देते आणि शेवटी मधुकरला त्याचं नाव विचारते. आणि त्यानंतर पुढच्या सीनमध्ये पाहिले आहे की लग्नपत्रिका वाटण्यासाठी पुढे जात असताना त्यांना रस्त्यामध्ये ज्योतीचं घर दिसतं. त्यावेळी ज्योती बाहेर आल्यानंतर तिला ही लग्नपत्रिका देतात. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये पाहिलं आहे की वाटत जात असताना सागरही भेटतो आणि सागरलाही लग्नाची लग्नपत्रिका देतात आणि पुढे कांबळे सरांचं घर शोधत शोधत पुढे जात असताना त्यांना कांबळे सरांचं घर घावतं आणि कांबळे सरांच्या घरीमध्ये जाऊन कांबळे सर त्यांना दिवाळीचं फराळ खायला देतात. त्यानंतर कांबळे सर विचारतात, तुमच्या इकडे येण्याचं कारण काय? त्यावर काय अभिजित त्यांना लग्नाची लग्नपत्रिका देतो आणि दादाही लग्नाला येण्याचा आग्रह करतो. त्यानंतर कांबळे सर पुढे त्यांना त्यांच्या गुरुजींपाशी नेतात आणि गुरुजींपाशी त्यांची ओळख ह्या सर्वांना करून देतात आणि त्या जातीभेदाविषयी चांगले विचार त्यांच्या मनामध्ये रुजवतात आणि त्यांना त्यांचे विचार पडतात आणि आब्या आणि मधुकर आणि सर्वजण मिळून त्यांच्यातील मुलांमध्ये खेळतात. त्यानंतर रात्र झाल्यामुळे ते तिथेच राहतात. सकाळी उठून आल्यानंतर सर्वजण विचारतात, तुम्हाला एवढा उशीर रात्र का झाली आहे? घरापुढे मांडव घालण्याची तयारी चालू असते. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये पाहिलं आहे की सर्वजण देवळात भेटतात आणि देवळामध्ये दादांच्या वडिलांविषयी चर्चा चालू असते व दादा आणि सर्वांना दादाचे वडील येणार याची अपेक्षा लागली आहे. हे झालं मागच्या एपिसोडमध्ये. तर आता आपण पाहणार आहे पुढल्या एपिसोड म्हणजे येणाऱ्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे. आणि आपल्याला पुढल्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार दादा लग्न होणार आहे. त्या लग्नामध्ये दादाचे वडील येणार आहेत आणि वडिलांना ते स्वीकारणार का नाही दादा हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. केवढाही दादा लग्नाला येणार आहे. लग्नामध्ये दादाचे वडील आणि केवढाचा डान्सही पाहायला भेटणार आहे.